प्रिय क्रांति मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। जिस वक्त इस देश की जातिवादी धर्मांध शक्तियां तुम्हारे अधिकार, तुम्हारे न्याय अधिकार, तुम्हारे हक को मार रही थी, तब तुम क्या झक मार रहे थे? होय, अशा संतप्त शब्दांमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी खडसावलंय। बाळासाहेब आंबेडकरांनी अतिशय संतप्त भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहे। प्रकरण आहे यूजीसीच्या संदर्भातील। यूजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग, या विद्यापीठ अनुदान आयोगानं काही नियम बनवले आणि त्या नियमानुसार कोणी जाती, धर्म, लिंग याच्यावरती विद्यार्थ्यांचा छळ करता कामा नये, विद्यार्थ्यांशी भेदभाव करता कामा नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, अशा पद्धतीची कायदे तयार केले। आणि नेमकं त्याच वेळेला या यूजीसीला प्रखरपणे विरोध करण्यासाठी काही ब्राह्मण संघटना, काही ब्राह्मणवादी संघटना रस्त्यावर उतरल्या आणि त्यांची दखल या देशातल्या न्यायालयानं घेतली। आमची दखल कधी कोणी घेत नाही, आमचे मुर्दे पडले तरी आमची दखल कोणी घेत नाही, आमचा रोहित वेमुळा मेला तरी त्याची दखल कोणी घेतली नाही, आमची पायल तडवी विद्यार्थ्यांच्या रॅगिंग मध्ये तिच्या जातीय भेदभावाला बळी पडली, मेली, तिची दखल कोणी घेतली नाही। परंतु ब्राह्मण संघटना आणि ब्राह्मणवादी संघटना रस्त्यावरती आल्याच्या नंतर मात्र ताबडतोब आमच्या देशाच्या न्यायालयानं दखल घेऊन स्थगिती दिली। मित्रांनो, ही यूजीसीला दिलेली स्थगिती नव्हती, ही इथल्या समान अधिकारांना दिलेली स्थगिती होती, ही इथल्या समतेच्या अधिकारांना दिलेली स्थगिती होती। आणि त्यावेळी त्या प्रकरणावरती प्रकाशजी आंबेडकर संतापलेत। प्रकाशजी आंबेडकर म्हणतात, नोकरदार वर्गाला, जे आमच्यातले जे नोकरदार वर्ग आहेत त्यांना ते प्रश्न विचारतायत की ज्या वेळेला यूजीसीच्या माध्यमातून तुमचे अधिकार मारल्या जात होते, ब्राह्मणवादी आणि ब्राह्मण संघटना रस्त्यावरती उतरल्या होत्या, त्यावेळेला तुम्ही काही झक मारत होता? त्यावेळेला तुम्ही आरक्षणाच्या सवलती घेण्यासाठी, आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी तुम्ही पुढे राहता आणि ज्या वेळेला त्याच समाजावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला मात्र तुम्ही मूग गिळून बसता का तुम्ही आंबेडकरी मुवमेंट साठी तुमचं योगदान काय, का तुम्ही योगदान देत नाही? तुमचे डोळे उघडणार कधी? ज्या वेळेला तुमचा पोरगा रोहित वेमुला होईल तेव्हा, ज्या वेळेला तुमच्या मुली बरोबर पायल तडवी सारखा प्रसंग येईल तेव्हा तुमचे डोळे उघडणार। अरे आता तरी डोळे उघडा, एल्गार करा विषमतावाद्यांच्या विरोधात, जातीवाद्यांच्या विरोधात, धर्मांधवाद्यांच्या विरोधात। उद्या तुमच्या पिढीनं ज्या वेळेला तुमच्या पिढ्यांचे अधिकार मारले जातील, बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून आपल्या पोटच्या 4-4 लेकरांच्या जीवाची आहुती देऊन, बलिदान देऊन तुम्हाला हे अधिकार मिळवून दिले, आणि ज्या वेळेला तुमचे हे अधिकार मारल्या जातील अशा सोर वाटेनं, त्यावेळेला तुमची येणारी पुढची भावी पिढी तुम्हाला माफ करणार नाही। आज जर तुम्ही घरात निमूटपणे बसले तर, शांतपणे बसले तर। मित्रांनो, सन्माननीय मान्यवर काशीरामजी साहेब नेहमी म्हणायचे, ते आपल्या भाषणामध्ये एक वाक्य नेहमी म्हणायचे की बाबा साहब कहते हैं कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है। आज त्या बाबासाहेबांचे नातू प्रकाशजी आंबेडकर सुद्धा अप्रत्यक्षपणे या पढे लिखे लोकांवरती, या शिकलेल्या सवरलेल्या लोकांवरती ताशेर ओढत आहे की समाजावरती अन्याय अत्याचार होत असताना तुम्ही काय छक्क मारत होता का? तुम्ही गप्प का होता? आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या मुलांना
शिक्षणापासून वंचित ठेवणारी कोणतीही प्रणाली आम्ही खपवून घेणार नाही. युजीसीच्या विरोधात जसे ते रस्त्यावर उतरले तसे रस्त्यावरती उतरून आपल्याला आपले अधिकार घ्यावे लागतील. बाळासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे नेते आहेत, द्रष्टे नेते आहेत. आज जर आपण त्यांचं ऐकलं नाही, सन्माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकरांचं जर आज आपण ऐकलो नाही, उद्याचा काळ कठीण नव्हे तर महाभयंकर असणार आहे. एका गोष्टीसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. त्यावेळी आज प्रकाशजी आंबेडकरांचं नेतृत्व आपल्या सोबत आहे. त्यावेळेला कुणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही लढणार? कोण तुमच्यासाठी लढणार आहे? आज आपलं कुशल कर्म आहे की प्रकाशजी आंबेडकरांसारखं नेतृत्व, आनंदराज आंबेडकर साहेबांसारखं नेतृत्व आज आपल्या सोबत आहे. त्यांच्या सोबत त्यांचे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचे म्हणणे माना, अन्यथा कठीण आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.